त्यांच्याकडे आम्ही ही सुरमई थाळी मागवलेली आहे. सुरमई थाळी, 3 सुरमई थाळी, त्यानंतर हे 3 सौंदाळा फ्राय आणि कोळंबी फ्राय. आता थाळीमध्ये नेमकं काय काय आहे सांगा त्याच्यात. तू का हाक मारलास? तू हाक मारलास ना, मग आता तू बघता तिकडे काय ते. तो त्यानं हाक मारली तुला, त्यानं ते बघ तिकडे बसला आहे. याच्या पुढचे व्हिडिओ असे असणार आहेत की त्यामध्ये आता इथून जायचं आपल्याला खावण्याला. जाऊन आपण जेवणाची ऑर्डर देऊया, बीचवरती आपण फिरूया. जेवणाची ऑर्डर दिली त्या लागते आधी पहिल्यांदा, मग जेवण ते तयार करणार. घरगुती खाणं म्हणायचे, छान जेवण आहे आमच्याकडचं. हॉटेल कुठचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे, दाखवणार आहे. पण नमस्कार मंडळी, नमस्कार. मी भूषण कारेकर, स्वागत आहे तुमचं नवीन एका भन्नाट ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग हा मालवणवरून आपण सुरू करतो आहे, कारण हितेश आणि कोमल हितेशच्या मामाच्या घरी आले होते 15 दिवसासाठी. आता मी त्यांना आज न्यायासाठी आलो आहे आणि आज आम्ही फिरणार आहे. आता राजकोट किल्ल्यावरती आम्ही जाऊनच आलेलो आहोत. राजकोट किल्ल्यावरती आम्ही सगळं फिरून आलेलो आहोत, ते तुम्ही बघा. तोपर्यंत आम्ही गाडीत बसतो, गाडी स्टार्ट करतो. बाकीच्या गोष्टी आणखीन बऱ्याच काही बोलायच्या आहेत. होय होय, थांब 2 मिनिटं. गाडीच्या बाहेर राहून बोलू शकत नव्हतो, काय तर गाडीच्या बाहेर राहून बोलू शकत होतो, पण ज्या घामाच्या धारा लागल्यात ना सगळ्यांच्याच, त्यामुळे बोलायला पण काय सुचत नव्हतं. गाडीत बसूया, AC ऑन करूया आणि मग बोलूया. आता इथून जायचं आपल्याला खावण्याला. जाऊन आपण जेवणाची ऑर्डर देऊया, बीचवरती आपण फिरूया. जेवणाची ऑर्डर दिली त्या लागते आधी पहिल्यांदा, मग जेवण ते तयार करणार. घरगुती खाणं म्हणायचे, छान जेवण आहे आमच्याकडचं. हॉटेल कुठचं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे, दाखवणार आहे. खवणे हे मालवण तालुक्यातील एक कायाकिंगसाठीचं प्रसिद्ध असं स्पॉट आहे, प्रसिद्ध स्पॉट आहे तो. त्या ठिकाणी कायाकिंगसाठी खूप लांबून पर्यटक येतात. कुठं पाण्यात आंघोळ करतो, मेलेला कुठचा 4 पायावर उभा आहे तिथं. अरे तांबडी कशी निघते, थांब. एवढं मस्त वातावरण आहे इथलं उन्हात, पण इथे एवढं गरम होत नाही. तिथं जेवढं राजकोट त्या याच्यावरती होतं तेवढं ते तिथं आपल्याला भरपूर घाम निघाला तिथं. मंडळी, तिथून घामाच्या धारा निघाल्या म्हणून बाहेर पडलो आणि आम्ही पुढे आलो इकडे. आता चाललोय खवण्याला. काही गोष्टी बोलायच्या होत्या, म्हणजे काय तर मागच्या व्हिडिओवरती जो काही तुमच्याकडनं रिस्पॉन्स मिळाला आहे, तर त्याच्यावरती जो रिस्पॉन्स मिळाला तो रिस्पॉन्स जबरदस्त होता. आणि असाच रिस्पॉन्स तुमचा प्रत्येक व्हिडिओवरती पुढच्या मिळू देत. चॅनलवरती तुमचा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि माझ्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला आवडतात, त्या आवडतात किंवा आवडत नाहीत, किंवा काही गोष्टी बोलायच्या असतील तर त्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की बोला. आणि सगळ्यांचे मनापासून आभार की एवढा चांगला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल. एनर्जी कुठे आहे तुमची? एनर्जी कुठं आहे? तुमच्या दोघांची एनर्जी कुठं आहे? तर आणखीन पण काही गोष्टी आहेत. एनर्जी जरा पाहिजे इथे व्हिडिओमध्ये बोलायसाठी. रिस्पॉन्स तुझी एनर्जी कुठं आहे? तुझी एनर्जी कुठं आहे? रिस्पॉन्स मागच्या व्हिडिओत भरपूर चांगला मिळाला, असंच पुढच्या व्हिडिओमध्ये रिस्पॉन्स चांगला मिळून दे. बरं, ते झालं. आता याच्या पुढे पण व्हिडिओज येणार आहेत. याच्या पुढचे व्हिडिओज असे असणार आहेत की त्यामध्ये चॅलेंज व्हिडिओ असणार आहेत. ते चॅलेंज व्हिडिओबरोबर आपले हॉटेलचे पण व्हिडिओ असणार आहेत. आणि चॅलेंज व्हिडिओमध्ये कसं असणार आहे की आम्ही एक चॅलेंज काहीतरी घेणार आहोत, आणि त्या चॅलेंजमध्ये समजा हितेश जिंकला तर त्याला जे काही बक्षीस असेल ते बक्षीस मिळेल. आणि जर समजा मी जिंकलो किंवा दुसरं कोणी जिंकलं तर मी किंवा कोमल असेल तर त्याला आम्ही एक टास्क देणार. तो टास्क त्यानं करायचा आहे, आणि तो टास्क त्यानं पूर्ण केलं तर मग त्याला त्यावेळी परत बक्षीस मिळणार. असं ते माझ्या पुढच्या व्हिडिओज जे असणार ते असे असणार आहेत. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यांची एनर्जी काय पण झाली माहिती आहे, तर बाहेरच्या उन्हामुळे जबरदस्त ऊन आहे. आता वाजले सकाळचे 9:30 वाजलेत आणि घामाच्या धारा वाहतात अक्षरशः. खवणे गावात त्या कमाडीकडनं आल्यानंतर, आतमध्ये आल्यानंतर ते मंदिर लागतंय. त्या मंदिराच्या बाजूने गाडी घ्या. मंदिर ते बघा, ते मंदिर आहे. आणि इथून सरळ पुढे घ्यायची गाडी. गाडी डायरेक्ट जागेवर जाते. असाच रस्ता होता.
मस्त एकदम बरोबर खावणे बिशला की नाही. शेवटला आपण इथं आलोय. इथं गाडी पार्क करायच्या. चिकन थाळी 1 मिनिट काय घेणार तुम्ही सांगा. सुरमई 2 सुरमई घ्या, 1 सौंदाळा द्या किंवा 3 सुरमई घ्या आणि सौंदाळी फ्राय एक 3-4 पीस द्या. कोलंबी आणि कोलंबी फ्राय घ्या. कोलंबी फ्राय घ्या. सुरमई पण द्या. सुरमई थाळी द्या. त्याबरोबर काय द्या, सौंदाळा फ्राय पण द्या 3 पीस आणि कोळंबी फ्राय 1 प्लेट द्या. हां चला. हां भाकरी चपाती चपातीच ना. ओके. मागच्या वेळी येऊन गेलेले मी सर. सध्या कसं बंद आलं तर मागच्या वेळी आम्ही येऊन गेलो. जेवणाची क्वालिटी आमका बेस्ट वाटली. आमचे सगळे बँकेचे सगळे हे होते. बँकेचा सगळं स्टाफ होतो तेव्हा येलो आम्ही. कस्टमर भरपूर आता ते कसं पहिले येऊन गेले ते येतात. हां ठीक आहे. आम्ही जाऊन येतो पुढे. मस्तपैकी डोंगर आहे, समुद्र आहे इकडे असा आणि हे बरामाचं झाड आहे. बरामाच्या झाडाखाली मस्तपैकी सावलीत बसलो आहे आम्ही असे. मागच्या वेळी मी इथं आलेलो ना तेव्हा इथं होतं ते आता जी जाळी आहे ना त्या जाळीच्या इथं खोपटं होते. त्या खोपट्यात तिथं मस्त वारे येत होतं. माणसं कोण नाही. संध्याकाळच्या वेळी माणसं असतील. बीच एवढाच आहे. एवढाच बीच होय. काय नाव आहे? भूषण कारेकर त्यानं बोलवलंय त्या भूषणला. छान आहे. तू का हाक मारलास ना. मग आता तू बघता तिकडे काय ते. तो त्यानं हाक मारली बघ तुला. त्यानं ते बघ तिकडे बसलाय. हाक मार केली त्याला. आता बोलव त्याला. मी हाक मारू. मगाशी मी तुम्हाला जे सांगितलंय की आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये काय काय करणार आहोत. चॅलेंजेस व्हिडिओ जे असणार आहे तर या चॅलेंजेस व्हिडिओमध्ये तुम्ही पण सहभागी होऊ शकताय. तुमच्याकडून तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला की कुठचे चॅलेंजेस मी करावे. कमेंट करून सांगा. त्या कमेंटमधलं मी चॅलेंजेस आम्ही जे करणं शक्य आहे ते आम्ही करणार नक्की. चॅलेंजेस करताना मी हितेश आणि कदाचित आमच्या बिल्डिंगमधल्या काही बाकी काय आणखी जी मुलं आहेत ती मुलं त्यामध्ये असतील सुद्धा कदाचित. तर त्या हिशोबाने जे चॅलेंजेस आम्हाला तुम्ही द्या. मी, कोमल आणि हितेश ठीक आहे. आणि आई पण येईल एखाद्या वेळेस. त्या हिशोबाने तुम्ही काय असेल चॅलेंजेस द्या. कमेंटमध्ये सांगा तुम्ही. पाणी जास्त आहे हितेश. थांब 2 मिनटं. पाणी आतमध्ये ओढणार. जास्त नको पुढे जाऊ. कोमल बसली आहे तिकडे झाडाखाली. तुमची ओळख करून द्या की. मी कृष्णाजी हॉटेलचा मालक. कृष्णाजी हॉटेलचे मालक. नाव का तुमचं? पप्पू केळुसकर. पप्पू केळुसकर. तुमचा नंबर काय सांगा जरा. 7667070591. ओके. हा त्यांचा नंबर आहे. त्यांचा नंबर मी खालती दिलेला पण आहे. इथे डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो. त्यांच्याकडे आम्ही ही सुरमई थाळी मागवलेली आहे. सुरमई थाळी 3 सुरमई थाळी. त्यानंतर हे 3 सौंदाळा फ्राय आणि कोळंबी फ्राय. आता थाळीमध्ये नेमकं काय काय सांगायचं जरा आता. ही सुरमई आहे. सुरमई हां ओके. चपाती आहे. ओके. सोलकढी हे आमचं जावला. हां जाऊला. ओके. म्हणजे त्याला आम्ही कोळंबी म्हणतो. कोलंबी. आणि ही आमटी कशाची आहे नेमकी ती. ही आमची बांगडा किंवा खापीची असते. आता हे कसला आहे मासा तो. खाप आहे. खाप. ओके. पापलेट सारखं असतं. बरं. नाही नाही तो नाही. ठीक आहे. आता हितेश खाऊन बघ कसा आहे सांग. फॅनची सोय का होते बघा. लाईट गेली तोपर्यंत. छान आहे. बेस्ट आहे. कसं आहे. जवळा खाऊन सांगते. हां ओके. हे आवडीच आहे त्याच्या जवळला. ओके. आता मी खातो. पण घाम आला एवढा ना चष्म्याच्या वरती सगळा पाणी सगळं यायला लागलं. ओके ओके. पहिल्यांदा सुरमई खाऊन बघतो. सुरमई गरम पातळ मस्तपैकी काप काढलेला आहे. छान आहे. अप्रतिम. बेस्ट आहे. सौंदर्य खाऊन बघा एक मिनिट. बेस्ट आहे. सौंदर्य खाऊन
पाहिजे तुम्हाला कोळंबी फ्राय पण बेस्ट आहे मस्त. सोलकढी ट्राय करूया. गार एकदम मस्त आहे मग सोलकढी पिऊन जाऊ. जरा सोलकढी जरा आणखीन मिळेल काय? सोलकढी द्या आणखीन. हा ग्लास द्या. 3 द्या 3. एक ग्लास पहिल्यांदा घेऊया. लाईट गेली आहे, फॅन पण आहे त्यामुळे हा मिनी फॅन आणून ते दिलेला आहे. जेवण छान होतं पण प्रॉब्लेम काय आला की लाईट गेली आणि फॅन पण चालू आहे. अर्धवट टाकायला लागलं जेवण. मंडळी आता हा व्हिडिओ झाला तर हा व्हिडिओ इथं मी एंड करतोय. तुम्हाला ह्या व्हिडिओमधली कुठची गोष्ट आवडली आणि कुठची गोष्ट समजा आवडली नसेल तर ती कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचं असंच प्रेम आमच्यावरती असू देत. सबस्क्राईब करायचं बटन जे आहे ना ते लाल बटन आता चाललं काय ते पांढरं केलं ते पांढरं करा, ते सबस्क्राईब करा. त्यानंतरचं बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन दाबून ठेवा आणि लाईक करा. बाकी स्वतःची काळजी घ्या, आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि मस्त मजेत राहा.